सायखेड्यात डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, दोघांना अटक. रिकाम्या कारणावरून मारहाण, पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. सायखेडा परिसरात डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना अटक केली आहे. डॉक्टर प्रशांत वसंत कांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दिनांक 8 मार्च सायंकाळी ते सोनगाव येथून आपल्या ब्रिझा कारने भेंडाळी रोडमार्गे सायखेड्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलकडे येत होते. यावेळी सागर कापसे, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल या तिघांनी मोटरसायकलने त्यांच्या कारला मागून धडक दिली. या धडकेनंतर डॉक्टरांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका आरोपीने डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टर जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलकडे धावत असताना एका आरोपीने मोठा दगड त्यांच्या पाठीवर मारल्याने त्यांना दुखापत झाली. दरम्यान डॉक्टरांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींपैकी एकाने तिचा हात धरून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत नमूद झालेलं आहे आणि त्यानंतर आरोपींनी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजावर लाथा मारत दहशत निर्माण केली. तसेच डॉक्टरांच्या कारच्या काचा फोडून सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान केल्याचं सांगितलं जात आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव सायखेडा रस्त्यावर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.